महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से चंद्रपुर विधानसभा सम्मेलन का आयोजन महेश भवन में किया गया था। एक नजर इस खबर पर। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से चंद्रपुर विधानसभा सम्मेलन का आयोजन महेश भवन में किया गया था, जिसमें शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे और मनसे प्रवक्ता योगेश चिले इनकी मौजूदगी थी। इनके साथ ही मनसे नेता राजू उंबरकर, मनसे जिला अध्यक्ष मनदीप रोडे, इनके साथ ही मनसे पदाधिकारी, महिला सेना, कामगार सेना, जनहित सेना, वाहतूक सेना, विद्यार्थी सेना और मनसे सैनिकों की उपस्थिति थी। मान्यवरों ने उपस्थितों को अपने विचारों से संबोधित किया। निवडणुका जवळ आल्या की इतर पक्षातले जे 5 वर्ष आपल्याला दिसत नाहीत ते लोक गेल्या 6 महिन्यापासून जागे झाले। विविध उपक्रम हातात घेतले, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष आहे ज्याला 18 वर्ष पूर्ण झाले आणि गेल्या 18 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता एकही दिवस घरात न बसता जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणारा पक्ष म्हणून काही काळामध्ये समोर आला, तो म्हणजे महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। तसं म्हणलं तर आपण 18 वर्ष म्हणू, मी तुम्हाला 36 वर्ष म्हणून सांगतो। पक्षाला 18 वर्ष झाले, परंतु आपण 36 वर्ष याच्यासाठी म्हणू की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक सैनिक हा जनतेसाठी 24 घंटे काम करतो आणि 24 घंटे जर पकडले तर 36 वर्ष त्याची बेरीज होती। आज योगेश दादा या मतदारसंघामध्ये फिरला। या मतदारसंघामध्ये असे काही चेहरे आहेत या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये की जे या विधानसभेमध्ये या चंद्रपूर जिल्ह्याचं नेतृत्व करायला जाऊ शकतात। खऱ्या अर्थाने साहेब आता येतीलच, साहेबांचा विदर्भ दौरा लागेलच आणि साहेबांचा विदर्भ दौरा लागल्यावर साहेब ते नाव जाहीर सुद्धा करतील। म्हणून मी आज जाहीर करत नाही, फक्त मी विनंती करणार आहे साहेबांना की साहेब या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, या चंद्रपूर शहरामध्ये मनदीप रोडे हा जिल्हा अध्यक्ष आहे आणि तो उमेदवार म्हणून कॅपेबल आहे। तो उमेदवार होऊ नाही नुसता, तो इथं निवडून आल्याशिवाय सुद्धा राहणार नाही। विधानसभा ही चंद्रपूर लढायची की न लढायची याचा निर्णय सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील, तो आपण सगळ्यांनी मान्य करायचा आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली जे कोणती विधानसभा असेल, आपल्याला विधानसभा लढायची असेल, जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपल्याला सगळ्यांनी ताकदीने मदत करायची आहे। एवढे तुम्ही सगळ्यांनी नका काळजी घ्यावी, सगळ्यांनी त्या आपापल्या भागातल्या पदाधिकाऱ्यांना, उमेदवाराला मदत कराल अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करतो। सोबतच दादा, आम्ही आता विधानसभेची आमच्या एक भेट आपुलकी चालू आहे। साधारण चंद्रपूर विधानसभा चे जे कार्यकर्ते, महिला असतील, युवक असतील, पदाधिकारी असतील, साधारण 2400 घरी आतापर्यंत गेलेले आहेत। 2400 लोकांना भेटून आलेले आहेत एक भेट आपुलकीच्या नावाने। आम्ही एक भेट आपुलकी ज्यावेळेस चालू केली होती एप्रिल महिन्यामध्ये, 23 एप्रिलला आम्ही चालू केली होती एक भेट आपुलकीची। 24 एप्रिलला इथला अपक्ष आमदार किशोर जोरगेवारने 24 एप्रिल पासून एक भेट आपुलकी चालू केली परत आपल्या विरोधात। म्हणजे त्याला इतका घाम सुटला की आपल्या विरोधात कोण राहतील, तर मनसे येऊ शकते आपल्या विरोधात, म्हणून त्यांनी पण एक भेट आपुलकीची प्रत्येक चालू केली। मग आम्ही ते सोशल मीडियामध्ये टाकणं बंद केलं एक भेट आपुलकीची। त्याला वाटलं की मनसे आता थकली, आता एक भेट आपुलकीच नाही, परंतु आम्ही 2400 घरी पोहोचलेलो आहोत। 380 चंद्रपूर विधानसभेमध्ये बूथ आहेत। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।